तुमच्यासारखे मार्केटला तुमच्यासारखे मार्केटला आहे बघा किती. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. तर हे गाणं डीजेला पण भरपूर वाजलं, रील्स वगैरे पण चांगले आलेले. त्याच्यानंतर लोकांचा दृष्टिकोन किंवा तुमचे जे फॅन्स आहेत किंवा जे आपल्या कॉन्टॅक्ट मधले जे रिलेटिव्ह झालं किंवा अदर झालं, तर त्यांचं कसं प्रतिक्रिया कशी होती? तर हे गाणं जेव्हा आलं तेव्हा खरं सांगू प्रतिक्रिया सगळ्यांच्या वेगळ्या होत्या की हे काय गायलंय तू, नाही काय काहीतरी वेगळंच आहे, तू वेगळं गातेस, तुझा आवाज वेगळा आहे, हे कशाला असं. आणि आता जेव्हा ते हिट झालंय तेव्हा आता सगळेच म्हणतात अरे तुझं गाणं डीजेला वाजतंय. टॉपचा विषय मग मी थोडंसं त्या ॲटिट्यूड मध्ये तो हातवारे वगैरे तसं करून गायलं. बऱ्याच मला त्याला निगेटिव्ह पण कमेंट्स होत्या, त्यावेळी थोडं वाईट पण वाटलं, पण आता तीच लोक या गाण्यावर नाचत असतील असं मी म्हणेन. बरेच जण म्हणायचे की याच्यावर काय आपलं पोटपाणी चालणार आहे का, किंवा यांनी काय पोट नाही भरणार आहे, तू हे काय करतीयस, यांनी काय होणार आहे, स्वप्न फक्त नाही का म्हणजे स्वप्न असतात ही असं. सो तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. रेकॉर्डिंगची मला अजून पण भीती वाटते, कारण नवनवीन गाणी असतात, प्रत्येक गाण्याचा जॉनर वेगळा असतो, प्रत्येक गाण्याचा इमोशन वेगळं असतं, त्याच्यामुळे अजूनही धाकधूक होते. जेव्हा आता हे टॉपचा विषय गाणं आहे, मी या ठिकाणी नाव नाही घेणार, पण तो किस्सा मी या ठिकाणी हायलाइट नक्की करेल. ज्यांच्यासोबत मी हे गाणं केलं टॉपचा विषय, त्या व्यक्तीकडे ते सर गेले होते की हे 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 गाणं सर आम्ही केलेलं आहे. सो ती व्यक्ती परत या व्यक्तीला म्हणत होती अरे ही काय, ही 500 रुपयाची गायिका आहे, हिचा आवाज आपण बदलूयात आणि आपण एखाद्या मोठ्या नामांकित गायिकेला घेऊन हा प्रोजेक्ट करूयात. ऍक्च्युली बॅड कमेंट्स करणारे आहेत ना, म्हणजे त्यांच्याबद्दल हेच म्हणेल की एकतर त्यांना काही काम नसतं. रिकाम्या वेळेत ते काहीतरी टाइमपास म्हणून त्या गोष्टी करत असतात, आणि त्यांना जर आपण तेवढं सिरियसली घेऊन आपण आपल्या करिअरवर जर त्याचा परिणाम करत असू तर मग ते आपण इमॅच्युअर होत मग असं म्हणेल मी. मी हेच म्हणेल की नवीन जरी कोणी येत असेल तर तुम्ही स्वतः इतकं परफेक्ट बनून या की कोणी तुम्हाला खेचण्याचा कितीही प्रयत्न केला, कितीही प्रयत्न करू द्या, पण तुम्ही शेवटी मग तुमचा विषय जर क्वालिटी असेल तर तुम्ही तुम्ही हिट होणारच आहे, तुम्हाला कितीही कोणी मागे खेचू द्या. आणि एक छोटंसं स्वप्न राहिलेलं आहे, ते म्हणजे मला रियालिटी शोला थोडंसं झळकायचंय. सो ते एक स्वप्न आहे. कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता आपल्याला काय वाटतं, आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा आणि आपलं काम सुरू ठेवायचं, एवढंच मला वाटतं. नमस्कार, मी तुषार चाचर आणि भाऊच्या कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय जरा क्वालिटीचा आहे. आज आपल्याकडे सिंगर दीक्षा वावळ मॅडम आलेले आहेत. त्यांचं आता इन्स्टाला वगैरे यूट्यूबला सगळीकडे गाणं फेमस आहे ट्रेंडला. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. अजून असे भरपूर सॉंग्स आहेत त्यांचे, जे देवाचे वगैरे पण आहेत. तर आपण भेटूयात दीक्षा वावळ मॅडमला. तर Yes. त्या सिंगर आहेत, जसं ते बोललेलंच मी तुम्हाला. तर मॅडम, तुमचे थोडेसे प्रोजेक्ट कुठले झालेले आहेत वगैरे, त्या संदर्भात थोडी आपल्या प्रेक्षकांना माहिती द्या. हॅलो, नमस्कार. मी प्लेबॅक सिंगर दीक्षा वावळ. माझं सुरुवातीला एक झी म्युझिक मराठीसोबत दौलत निळ्या सागराची म्हणून एक गाणं झालेलं आहे. त्यानंतर आता बरेचसे डेव्होशनल प्रोजेक्ट्स आहेत. स्वामी समर्थांचं गाणं आहे. त्याचबरोबर स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, हेही बरंच ट्रेंडिंगला सध्या सुरू आहे. त्यानंतर माझा विठ्ठल म्हणून एक डेव्होशनल गाणं आहे. हळद लागली म्हणून एक सुंदर असं आनंदी वास्तू आनंद पिंपळकर या यूट्यूब चॅनलला ते गाणं आहे. ते गाणं 9 एक झकास अशा वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सवर ते गाणं तुम्हाला पाहायला मिळतं. आणि मला आत्ता ओळख मिळाली खरी ती म्हणजे आपलं टॉपचा विषय क्वालिटी या गाण्याने. आणि ते थोडंसं माझ्या जॉनरला सोडून वेगळं गाणं होतं, पण सगळीकडं डीजेला सर्वत्र ते गाणं वाजत आहे. सगळ्यांचं त्या गाण्याला भरभरून प्रेम मिळत आहे. आणि आता रिसेंट एक गाणं म्हणजे नाजूक मैना, तेही आत्ता सप्तसूर म्युझिक म्हणून चॅनल आहे, तिथे रिलीज झालेलं आहे. सिंगर आहेत, आमचा आवाज, तुमचा आवाज पण खूप छान आहे. तर सिंगिंगचं म्हणजे तुमचं कसं बॅकग्राऊंड वगैरे, फॅमिली बॅकग्राऊंड, किंवा तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे इन झालात वगैरे? या क्षेत्रात खरं तर माझा आणि या क्षेत्राचा म्हणजे लहानपणापासून गाणं शिकले वगैरे असं काही नाही. मला फक्त या क्षेत्राची आवड होती, की ऐकून-ऐकून लहानपणापासून शालेय जीवनात मी कविता शाळेत सगळ्यांसमोर म्हणणं असू द्यात किंवा काय, त्यावेळी ती फक्त आवड होती.
पण कधी गाणं वगैरे कधी काही शिकले नाही. पण आणि घरातही असं काही कुठलं गाण्याचं बॅकग्राऊंड नाही. पण मला आवड होती आणि कॉलेजला वगैरे गेले तर मला ती आवड अजून ती माझी थोडीशी मला असं वाटलं, की या क्षेत्रात ट्राय करून बघूयात आणि सगळे म्हणायचे, की "तुझा आवाज चांगला आहे, तू गाणं शिक" वगैरे असं. तर मग मी या ठिकाणी मी या क्षेत्रात कशी आले हे सांगू इच्छिते. मी एका मूव्हीचं ऑडिशन दिलं होतं आमच्या भागामध्ये राजगुरुनगरला. एका मूव्हीचं ऑडिशन सुरू होतं आणि त्या ठिकाणी जाऊन मी गाणं गायलं. तर तिथले जे डिरेक्टर आहेत ते मला म्हटले, की "तू असं-असं मूव्हीचं म्हणजे गाण्यांचं जे काम आहे ते मुंबईला होणार आहे. तर तू ये, तुझा आवाज छान आहे, तुला पाहायला मिळेल." आणि मग मी तिथे आनंद शिंदे मला भेटले. त्यांच्या समोर मी गाणं गायलं होतं. एक आता गाणं आठवत नाही मी कुठलं गायलं होतं. तर ते गाणं गायलं आणि ते म्हटले, की "तुला गाणं शिकण्याची गरज आहे." आणि मग मी माझे गुरुजी रघुनाथ खंडाळकर गुरुजी त्यांच्याकडे गाण्याचा क्लास जॉइन केला. इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला वगैरे असताना आणि मग तिथून माझा गाण्याचा प्रवास खरा सुरू झाला, की गाणं शिकायला सुरुवात केली. अच्छा. म्हणजे आतापासून असे किती वर्षापासून वगैरे असं सुरुवात म्हणजे आता किती वर्ष झालेले तुम्हाला आता या जवळ-जवळ गोष्टीत? 5 वर्ष झाले असतील. 5 वर्ष हां. झालेले. तर त्याच्यानंतर तुमचा पहिला प्रोजेक्ट कोणता होता? त्याच्यानंतर इंजिनिअरिंगलाच असताना 3rd इयरला असताना असंच एका इंटर कॉलेज सिंगिंग कॉम्पिटिशनसाठी मी गेले होते आणि त्या ठिकाणी एक अँकर मुलगी होती. तर तिने माझा आवाज ऐकला आणि तिने झी म्युझिक मराठीसोबत काम केलं होतं. तर त्या सरांना कोळी गाणं करायचं होतं आणि ते कोळी गाण्याच्या सिंगरच्या शोधात होते आणि तिने माझा त्या ठिकाणी आवाज ऐकला आणि तिने मला सजेस्ट केलं त्या सरांना, की अशी-अशी एक मुलगी आहे, तिचा आवाज छान आहे. मग त्या सरांनी मला कॉल करून बोलावलं वगैरे आणि ते माझं पहिलं गाणं दौलत निळ्या सागराची म्हणून झी म्युझिक मराठीसोबत मी केलं. अच्छा. हां. म्हणजे प्लॅटफॉर्म पण रिलीजचा चांगला होता तुमचा येस, तो. येस, येस. अगदी तर पहिलाच. जेव्हा फर्स्ट टाइम असं रेकॉर्डिंग स्टुडिओला रेकॉर्डिंग झाली, हं. तेव्हा असं काही धाकधूक वगैरे तुमच्या मनात खूप, खूप किंवा काय? रेकॉर्डिंगची मला अजून पण भीती वाटते. कारण नवनवीन गाणी असतात. प्रत्येक गाण्याचा जॉनर वेगळा असतो. प्रत्येक गाण्याचा इमोशन वेगळं असतं. त्याच्यामुळे अजूनही धाकधूक होते. पण तेव्हा अगदी खूपच भीती वाटत होती. आपण नवीन क्षेत्रात आणि खूप काही शिकलेलो पण नव्हतो. आता अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकलोय. येस. सिंगिंग धरून अजून कुठल्या गोष्टी करता का तुम्ही? जसं की लिरिक्स रायटिंग हां, जे मी वगैरे सांगितलं, की वगैरे? माझं दौलत निळ्या सागराची गाणं, ते गाणं मी स्वतः कंपोज पण केलं होतं त्यावेळी आणि ते लिहिलं पण मी स्वतः होतं. तर मला स्वतः लिहायला पण आवडतं गाणी हं. आणि कंपोज पण करायला आवडतं. अच्छा. लिरिक्स असे तुम्हाला सुचतात कसे किंवा काय त्याच्यासाठी एक स्पेशल असं काय आहे का, की अशा-अशा गोष्टी केल्यावरती किंवा करतानाच वगैरे मला ते लिरिक्स आठवतात वगैरे? लिरिक्स सुचण्याचं म्हणजे एखादं काहीतरी आता समजा अ, प्रेमावर गाणं आहे, तर आपण थॉट म्हणजे येतो डोक्यामध्ये बसलो, की ते ऑटोमॅटिक येऊन जातं गाणं. असं काही म्हणजे एक थीम मिळाली काही. तुम्ही मला म्हटले आता, की वडिलांवर गाणं लिहायचं आहे, तर मग वडील कसे आहेत? मग त्याच्यावर तो मेंदू पण विचार करतो आपला हं. असं आहे आणि मग ते गाणं येऊन जातं. असं आहे. अच्छा. सिंगिंगमध्ये आता बरेचसे जॉनरमध्ये तुम्ही हं. सॉन्ग गातायत वगैरे. तुमचा आवडतीचा जॉनर असा कुठला आहे, की खास मला असं वाटतं, की या जॉनरचंच लव्ह सॉन्ग. गाण्यासाठी वगैरे मी लव्ह सॉन्ग आहे आणि म्हणजे. डिव्होशनल दोन्ही. अच्छा. हां. लगेच म्हणजे मला असं झालेलं आहे, की रीलला वगैरे तर ऐकलेलेच आहेत गाणी वगैरे आपण डीजेवरती वगैरे. पण आता असं झालेलं आहे, की मॅडम समोर बसलेल्या आहेत. तर मग समोरासमोर आपण मॅडमच्या आवाजात एक गाणं ऐकून घेऊयात आपल्या प्लॅटफॉर्मवरती. मी गाईल, पण खरंच माझा आवाज खूप जास्त बसलेला आहे सध्या. हं, कंटिन्युअस शो चालू आहेत. मी लाईव्ह हं. शोज पण करते. त्याच्यामुळे आता हा पूर्ण महिना एप्रिल पूर्ण बुक आहे ओके. आणि त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आलाय, पण मी प्रयत्न करते. काय गाऊ तुम्ही सांगा? नक्कीच. आपला टॉपचा विषय, टॉपचं सॉन्ग. कालच टॉपचा विषय गाण्याचं तुम्ही आठवण केल्यामुळे सांगते. कालच या ठिकाणी पहिलं फक्त आम्ही ऑडिओ गाणं सोडलं होतं हं, हं. YouTubeला किंवा सगळ्या प्लॅटफॉर्मला. कालच जस्ट या गाण्याचं व्हिडिओ सॉन्ग पण शूट झालेलं आहे. तर ते पण लवकरच सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. ओके. येस. सो गाऊ मी? नक्कीच. मला टेन्शन आलंय समजून घ्या. हं, तुमच्यासारखे मार्केटला तुमच्यासारखे मार्केटला आहे बघा किती. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी, क्वालिटी. थँक यू. नक्कीच. खूप जास्त मी भारी ताण नाही आवाज देऊ आहे तुमचा शकत. आणि लिरिक्स पण तसं चांगलेच आहेत. हं. या प्रोजेक्ट संदर्भात थोडीशी माहिती देता का तुम्ही, की हा प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत कसा पोहोचला? किंवा येस. त्याचे अनुभव त्या प्रोजेक्टचे? ब्लेस्ड की या ठिकाणी मी शुभमचं नाव घेऊ इच्छिते. शुभम म्हणून माझा फ्रेंड आहे म्युझिक अरेंजर. शुभम पवळे नाव आहे त्याचं. सो त्याच्या थ्रू मला हा प्रोजेक्ट मिळाला. त्याने मला जस्ट गाऊन पाठवलं होतं,
की असं असं गाणं आहे तर तू गाशील का, कारण मी हा जॉनर कधी गायला नव्हता. मी लव्ह सॉन्ग आणि डेव्होशनल याच्यामध्येच ट्राय केलं आणि मला वाटत नव्हतं की याला आपला आवाज सूट होईल या जॉनरला. तर त्यांनी मला विचारलं तू गाशील का, मला वाटलं की उडती चाल आहे, आपण हे पण ट्राय करू. ठीक आहे म्हटलं गाते. आणि मग संतोष सरोदे सर आहेत कंपोजर या गाण्याचे, त्याचबरोबर मयूर गायकवाड ज्यांनी हे शब्द लिहिलेत, त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आहे. तर मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की करूयात आणि मग हे गाणं मला मिळालं. अच्छा. त्याचे अनुभव म्हणजे रेकॉर्डिंग स्टुडिओला तुम्ही गेले, हम्म. त्याच्यानंतर काही गडबडी झाल्या का तुमच्याकडून, किंवा काय वन टेक मध्ये सगळ्या गोष्टी होत होत्या तुमच्याकडे? नाही, तसं थोडासा वेळ लागला, कारण जॉनर सोडून होतं माझ्यासाठी गाणं आणि बहुतेक स्केल थोडीशी खाली होती आधी, त्याच्यामुळे ते उठावदार तेवढं वाटत नव्हतं. मग आम्ही काळी 3चं गाणं काळी 4ला घेतलं आणि मग ते अजून मग छान वाटायला लागलं. आणि मग माझ्याकडनं जे संतोष सरोदे सर आहेत कंपोजर या गाण्याचे, त्यांनी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्येच नाही का, तिथंच माझ्याकडनं गाऊन घेत होते. कारण मी थोडीशी दडपण आलं होतं मला, की जमणार आहे का? जॉनरच्या बाहेर गातोय, चांगलं वाटतंय का? हे पण दडपण होतं. पण झालं आणि मजा आली. सगळ्यांनी मला कोऑपरेट पण केलं त्यावेळी आणि वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे जागा काढणं थोडंसं, जरी हे गाणं थोडंसं उडतं होतं, तरी त्याच्यात 1-2 जागा आम्ही छान ट्राय केल्यात वेगळं काहीतरी करण्याच्या. सो झालं. मजा आली. सॉन्ग जेव्हा तुमचं ऑडिओ प्लॅटफॉर्मला आलं, हं. आल्यानंतर म्हणजे रिलीज झालं ते ऑडिओ प्लॅटफॉर्मला वगैरे, त्याच्यानंतर हे गाणं डीजेला पण भरपूर वाचलं, रील्स वगैरे पण चांगले आलेले आहेत. त्याच्यानंतर लोकांचा दृष्टिकोन किंवा तुमचे जे फॅन्स आहेत किंवा हां. जे आपल्या कॉन्टॅक्ट मधले जे रिलेटिव्ह झालं किंवा अदर झालं, तर त्यांचं कसं प्रतिक्रिया कशी होती? खरं तर मी सांगू, हे गाणं जेव्हा आलं किंवा जेव्हा गाणं मी रेकॉर्ड करत होते, तेव्हा मला असं काही वाटलं नाही, की हे खूप हिट होईल किंवा असं काही. उलट कधी-कधी असं होतं, की जे वाटत नाही हिट होईल, ते खूप हिट होऊन जातं आणि एखादं नॉर्मल गाणं असतं, ते कधी म्हणजे नाही का आपल्याला वाटतं, की हे गाणं खूप हिट होईल बाबा, त्याच्याला आपण खूप खूप एफर्ट लावतो. ते गाणं कधी-कधी मागे राहतं आणि एखादं अचानक काहीतरी येतं आणि ते खूप हिट होऊन जातं. अशापैकी हे गाणं आहे. तर हे गाणं जेव्हा आलं, तेव्हा खरं सांगू प्रतिक्रिया सगळ्यांच्या वेगळ्या होत्या, की "हे काय गायलंय तू? नाही काय काहीतरी वेगळंच आहे, तू वेगळं गातेस, तुझा आवाज वेगळा आहे, हे कशाला?" असं. आणि आता जेव्हा ते हिट झालंय, तेव्हा आता सगळेच म्हणतात, "अरे तुझं गाणं डीजेला वाजतंय." म्हणजे टू बी ऑनेस्ट नॉर्मल म्हणजे खरी-खरी प्रतिक्रिया सांगते मी. सो जेव्हा ते मी YouTubeला ह्याला पण टाकले होते, रील्सला आम्ही टाकलं होतं. त्याला वाईट कमेंट्स पण आल्या होत्या खूप बॅड कमेंट्स. "काय हातवारे करतीयेस?" किंवा "काय गातीयेस?" आणि माझी सवय अशी आहे, की थोडीशी एखादा जॉनर आहे, तर मी त्यात पूर्ण घुसून जाते. आता हे कसं आहे, टॉपचा विषय, मग मी थोडंसं त्या ॲटिट्यूडमध्ये तो हातवारे वगैरे तसं करून गायलं. बऱ्याच मला त्याला निगेटिव्ह पण कमेंट्स होत्या. त्यावेळी थोडं वाईट पण वाटलं. पण आता तीच लोकं या गाण्यावर नाचत असतील असं मी म्हणेन. जसं तुम्ही म्हणले की आता ते ऑडिओचा, आता ते गाण्याचा व्हिडिओ पण तुम्ही शूट केलेला आहे हं. वगैरे, त्याच्याबद्दल काय माहिती देता? खरं तर मला सततचं एप्रिल महिना पूर्ण पॅक आहे. त्याच्यामुळे माझ्या डोक्यातच नाही, की काल शूट होतं. 4 दिवस आधी त्यांनी मला विचारलं होतं, की "आपण शूट करतोय गाण्याचं, तर तुम्ही याल का?" तर मी येते म्हटलं आणि काल गडबडीत काल मला काही नव्हतं शो वगैरे, मी आराम करत होते आणि माझ्या डोक्यातच नाही, की आज शूट आहे. मला रात्री त्यांचा 9 वाजता कॉल आला, की "मॅडम आज शूट आहे. तुम्ही कुठे आहे? तुम्ही येणार आहे का?" आता म्हटलं, "आता तर मी पोहोचू शकत नाही. चाकण टू मला सिंहगड रोड यायचं इकडे." म्हटलं, "आता अवघड आहे." पण नंतर विदिन अ सेकंड मी विचार केला, आपलं गाणं एवढं व्हायरल झालंय, अचानक व्हायरल झालं, या गाण्याने आपल्याला ओळख दिली, का नको आपण जायला? विदिन अ सेकंड वडिलांना म्हटलं, "जेवण करूयात 5 मिनिटात आणि निघूयात." आणि आम्ही लगेच आलो रेकॉर्ड ह्याला शूटला. अच्छा. येस. सेटवरती जेव्हा तुम्ही गेले, तेव्हा सेटवरचे काही अनुभव सांगू शकता का तुम्ही? सेटवर म्हणजे आम्ही संध्याकाळी जवळ-जवळ रात्री 11:30ला पोहोचलो तिथं शूटला. तर चालू होतं म्हणजे छान सगळ्यांची तयारी वगैरे चालू होती. छान शूट चालू होतं आणि त्या ठिकाणी अनुभव म्हणजे काय, एक छान होता. मला मजा आली त्यांच्या सगळ्यांसोबत. थोडासा वेळ लागला आम्हाला, कारण आम्ही 11:30ला आलेलो तिथे आणि सकाळी 4 वाजता माझं शूट झालंय. म्हणजे रात्र गेली कालची अच्छा. शूटला आणि त्यानंतर या इंटरव्ह्यूला मी हम्म, आली हम्म, चालतंय. आवाजाचं रहस्य म्हणजे कसं, जसं तुमचा आवाज वगैरे आहे, तुम्ही सिंगिंग वगैरे करता, तर त्यासाठी काय काळजी घेता वगैरे तुम्ही, किंवा काय काळजी काय तर मला असं खाणं-पिणं वाटतंय वगैरे? अजून काळजी घेतली पाहिजे मी. कारण आता खूप स्ट्रेस दिलाय मी आवाजाला. म्हणजे जवळ-जवळ 1-1.5 महिना मी कंटिन्यू शोजमध्ये गातीये. पण मला असं वाटतं, की कंटिन्यू पण गाणं योग्य नाहीये. थोडाफार रेस्ट पण पाहिजे आवाजाला. तर याच्या आवाजासाठी काळजी म्हणजे मी अ, आपला ब्लॅक टी असेल, अद्रक टाकून तो घेत असते बऱ्याचदा. गूळ असतो माझ्याजवळ, तो सतत असतो. त्याचबरोबर थर्मासमध्ये गरम पाणी ठेवलेलं असतं. या गोष्टी कंटिन्यूअस असतात.
नवीन जे कलाकार आहेत किंवा नवीन सिंगर वगैरे होऊ इच्छितात वगैरे त्यांच्यासाठी तुम्ही एक दोन शब्द की जसं आपल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठेही हा. की नवीन कलाकार किंवा नवीन एखादा व्यक्ती येतोय तर त्याला खेचाखेच चालू असते किंवा त्याला वर येऊन देत नाहीत वगैरे, तर त्यांच्यासाठी एक दोन शब्द तुम्ही काय सांगता? मी हेच म्हणेल की नवीन जरी कोणी येत असेल, तर तुम्ही स्वतः इतकं परफेक्ट बनून या, की कोणी तुम्हाला खेचण्याचा कितीही प्रयत्न केला, कितीही प्रयत्न करू द्या. पण तुम्ही शेवटी मग तुमचा विषय जर क्वालिटी असेल, तर तुम्ही तुम्ही हिट होणारच आहे. तुम्हाला कितीही कोणी मागे खेचू द्या. म्हणजे असं आहे. सो मी हेच सांगेल, तुम्ही पूर्णतः गाणं चांगलं शिका आधी आणि मग या इंडस्ट्रीमध्ये पण या आणि अनुभवातून माणूस शिकत राहतो. खेचणारे मिळतील, पुढे नेणारे मिळतील. दोन्ही प्रकारची माणसं आहेत. आपला स्वभाव आणि आपलं काम प्रामाणिक ठेवा. जसं की म्हणलं खेचाखेची वगैरे, हं. तर तुमचा काही इंडस्ट्रीमध्ये अनुभव आहे का की वर येण्यासाठी एखाद्या प्रोजेक्टसाठी वगैरे कोणतरी आपले पाय खेचतंय किंवा एखादा प्रोजेक्ट भेटला परत तो काढला कोणीतरी, नाही असं असं बऱ्याचदा काय होतं. म्हणजे असं झालंय? काही नाही की होत नाही. पण ठीक आहे म्हणजे आवाज बऱ्याचदा बदलला पण जातो म्हणजे नाही का. पण ठीक आहे, ती गोष्ट आता मी म्हणजे स्पोर्टिंगली घेते, की आज मला एखादं गाणं मी कंपोज केलंय. मला जर त्या गाण्यासाठी जर या सिंगरचा आवाज साजेसा नसेल वाटत किंवा प्रोड्युसर दुसरे असतात. त्यांना जर त्या ठिकाणी एखादी नामांकितच गायिका पाहिजे असेल, तिचा आवाज अजून आणि शेवटी त्यांनी त्या गाण्यासाठी पैसे लावलेले आहेत किंवा ते प्रोड्यूस करतायत. तर शेवटी त्यांना पण ते 2 पैसे मिळणं आहे. त्यामुळे त्यांनाही मी त्यात वाईट नाही म्हणणार, की तुम्ही आवाज बदलताय किंवा काय. सो मी या गोष्टी स्पोर्टिंगली घेते. म्हणजे नाही का, की याला मी खेचणं नाही म्हणू शकत. पण हां, खेचण्याचे वेगवेगळे प्रकार म्हणजे माझ्याही आयुष्यात अशा गोष्टी येऊन गेलेल्या आहेत, की बऱ्याचदा आपल्याला म्हणजे अडवणूक केली जाते किंवा आपल्याला अ, आपला कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी बरीच माणसं प्रयत्न करत असतात. पण तुम्ही घाबरू नका एवढंच म्हणेल. जसं तुम्हाला म्हणलं की खेचाखेची वगैरे जे लोक असतात करणारे वगैरे, तर जेव्हा तुम्ही स्टार्ट या फील्डमध्ये सिंगिंगच्या आलात, तर त्या टायमिंगला तुमचे मित्रमंडळी असो, फॅमिली असो किंवा अदर कोणतेही पीपल्स असो, तर ते खेचाखेची किंवा एखादा वाईट अनुभव हं, हं. एखाद्या प्रोजेक्ट संदर्भात किंवा पेमेंट संदर्भात वगैरे असा कुठला वाईट अनुभव आहे? वाईट अनुभव तर मी सांगते. तत्पूर्वी मी या इंडस्ट्रीत येण्यापूर्वी मला कोण-कोण, काय-काय म्हटलं म्हणजे बरेच जण म्हणायचे, की "याच्यावर काय आपलं पोटपाणी चालणार आहे का? किंवा याने काय पोट नाही भरणार आहे, तू हे काय करतीयेस? याने काय होणार आहे? स्वप्न फक्त नाही का म्हणजे स्वप्न असतात ही." असं. सो तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. पण मी मनात ठरवलं होतं, की मी काहीतरी प्रयत्न करून दाखवणार आहे. वडिलांना एवढंच म्हटलं मी त्यावेळी, की मला सगळे असं म्हणतात आहे. मम्मीला पण माझ्या तेच म्हटलं, की सगळे असं म्हणतात आहे. पण मला एकदा प्रयत्न करून बघायचा आहे. माझं खरं तर एज्युकेशन मेकॅनिकल आहे. मी इंजिनिअर आहे. पण मी म्हटलं एकदा 2 वर्ष मला ट्राय करून बघू द्या म्युझिक इंडस्ट्रीत. झाले तर होईल सिंगर, नाही झाले तर काय मी इंजिनिअरिंगचा जॉब करेल. जास्तीत जास्त काही नाही. सो हे झालं म्हणजे नातेवाईकांमधून पण थोड्याशा त्या चर्चा आल्याच, की कशाला ही फील्ड किंवा काय होणार आहे याच्यामध्ये. तो एक विषय झालाच. आफ्टर दॅट मी तुम्हाला जो म्हटलं तुम्ही मला प्रश्न विचारला वाईट अनुभव, तर गेल्या 1.5 वर्ष आधीची गोष्ट आहे. पुण्यामध्ये एका स्टुडिओमध्ये मी ॲज अन सिंगर म्हणून काम करत होते. अगदी 10 महिने मी काम केलं. मला त्या कामाचं काही पोचपावती तर नाहीच मिळाली. म्हणजे पैशाच्या रूपी तर मला काहीच मिळालं नाही. पण मी पैसा म्हणून त्यावेळी त्या गोष्टीकडे बघत नव्हते, की इंडस्ट्रीत मला गाणी गायला मिळतील, खूप सारं काही-काही शिकायला मिळेल. म्हणून मी चाकणला राहते मी खरं तर. सो चाकण टू मनपाच्याच ठिकाणी तो एक स्टुडिओ होता. मी नाव नाही घेणार या ठिकाणी. त्या ठिकाणी मी रोज अप डाउन करायचे चाकण टू मनपा त्या स्टुडिओला आणि तिथे येऊन रोज गाणी गायची, रोज वेगवेगळे कंपोझिशन्स करायचे. तेजस सर होते. तेजस सर थँक तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. खूप साऱ्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले. सो काय असेल वाईट अनुभव तो आला मला त्या ठिकाणी. पण मला तेजस सरांसारखा गुरु त्या ठिकाणी मिळाला. सो तिथं आलेला वाईट अनुभव म्हणजे मी त्या ठिकाणी जवळ-जवळ 100 ते 150 गाणी त्या ठिकाणी माझ्या ओरिजिनल आवाजामध्ये रेकॉर्ड झाली होती. पण त्या ठिकाणी त्या व्यक्तीने असं केलं, की आता माझे आवाज सगळे बदललेत. ना मला त्या ठिकाणी माझ्या एकाही गाण्याचा एकही म्हणजे रुपया किंवा काहीच मिळालं नाही. त्या मानधनरूपी काही मिळालं नाही आणि गाणंही कुठलं माझ्या नशिबात मिळालं नाही. मला इतकं वाईट वाटलं त्यावेळी आणि उलट तीच व्यक्ती माझ्याशी अशी मागणी करत होती, की "तुझा आवाज ठेवतो, मला काहीतरी पैसे मला काहीतरी तूच पैसे दे. तुझा आवाज मी गाण्यांना ठेवतो." सो मला त्यावेळी इतकं वाईट वाटलं. मी त्या व्यक्तीला एवढंच म्हटलं, "माझ्या नशिबातलं कोणी काही नेणार नाही." मी असं समजेन, की
पायलट गायले गाण्याचे आणि सोडून द्या विषय. त्यानंतर मी मागे वळून नाही पाहिलं. ठीक आहे, येतात असे अनुभव. आणि तीच व्यक्ती जेव्हा आता हे टॉपचा विषय गाणं आहे, मी या ठिकाणी नाव नाही घेणार, पण तो किस्सा मी या ठिकाणी हायलाईट नक्की करेल. जसं तुम्ही म्हटले, की त्या व्यक्तीकडे चुकून ज्यांच्यासोबत मी हे गाणं केलं टॉपचा विषय, त्या व्यक्तीकडे ते सर गेले होते, की हे गाणं सर आम्ही केलेलं आहे. सो ती व्यक्ती परत या व्यक्तीला म्हणत होती, "अरे ही काय, ही ₹500 गायिका आहे. हिचा आवाज आपण बदलूयात आणि आपण एखाद्या मोठ्या नामांकित गायिकेला घेऊन हा प्रोजेक्ट करूयात." पण त्या दादाला ते वाईट वाटलं. त्यांनी ती गोष्ट मला सांगितली. म्हटलंय, "बघा, तो तुमचा प्रश्न, आता तुम्हाला आवाज ठेवायचा आहे. माझ्या नशिबातलं कोणी नेणार नाही आणि आज तेच गाणं तुम्ही पाहताय हिट आहे." ठीक आहे, माझ्या आयुष्यातली 150 गाणी गेली. त्या व्यक्तीने ते 151 ही गाणं माझ्याकडनं काढण्याचा प्रयत्न केला, पण ते नशिबातून नाही निघालं. म्हणजे मला एवढंच म्हणायचंय. एवढ्या वाईट अनुभवातून मी गेले आहे. मला खूप वाईट वाटलं, पण ठीक आहे. येतात असे प्रसंग. जसं आता हा एक वाईट अनुभव तुम्ही सांगितला, तर तुमच्या घरच्यांचा सपोर्ट कसा आहे, किंवा हा जो वाईट अनुभव आहे हे तुमच्या घरच्यांना माहिती आहे का, हो, हो. किंवा हे झाल्यानंतर तुमच्या घरच्यांचं म्हणणं काय होतं? माझ्या घरच्यांचं खरंच मी खूप ब्लेस्ड आहे. कुणीच मला काही म्हटलं नाही. कारण त्यांना माहीत होतं मी किती डेडिकेट आहे गाण्यासाठी. माझा भाऊ आहे, म्हणजे अतुल नाव आहे त्याचं. तो पण, त्याला खूप वाईट वाटलं. पण वडील पण असं म्हटले, की "ठीक आहे, जाऊ दे, नशिबातलं कोणीच नेणार नाही तुझ्या. गेलं, गेलं, सोडून दे." असं म्हटले, "आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे उभे आहोत. तू प्रयत्न करत राहा. इथून पुढे खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत. आता तर ही सुरुवात आहे. उलट हा अनुभव तुला खूप सुरुवातीला आला, हे चांगलं झालं. आता काय म्हणतो, आपल्याला आधीच ठेच लागली, की आपण शहाणं होतो." असं आहे. थोडं सांभाळून पाहिजे. थोडं आता मी सांभाळून हा थोडंसं प्रश्न वागते. विचारण्यामागचं माझं हे असं होता, की तुम्ही घरच्यांना आधीच बोलले होते, की मला एक 2 वर्षाचं तरी टायमिंग द्या हां. सिंगिंग साठी, की मी ट्राय करते, आणि त्याच्यामध्ये हा असा बॅड अनुभव तुम्हाला आला. त्याच्यामुळे हा बरोबर, आपला बरोबर. माझा प्रश्न होता, की घरच्यांचं तुमचं म्हणणं काय होतं? नाही, तरी पण घरच्यांनी बघत होते, की माझी धावपळ या म्युझिकसाठी डेडिकेशन. त्यामुळे ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. पण आता कुणावरही विश्वास ठेवायचा म्हटलं, की थोडीशी भीती वाटते. कुणी ताई म्हटलं, "मी मी तुझा भाऊ आहे," हे ते, तरी आता नाही का ते हम्म. ते काळीज होत नाही आपलं, की चला नाही, आता मी विश्वास नाही ठेवत. शेवटी अनुभव घेतलेला अनुभव आहे. घेतलाय मी या गोष्टींचा. सिंगिंग सोडून अजून जसं तुम्ही म्हणले, की मी स्टेज वरती वगैरे स्टेज परफॉर्मन्स शोज येस, येस, वगैरे येस. करता वगैरे, तर ते कसं, म्हणजे ती कामं तुम्हाला कशी भेटतात, किंवा त्याचा अनुभव कसा आहे, आणि ते स्टेज परफॉर्म जे शोज वगैरे आहे त्याच्यातून तुम्हाला कामं भेटतात का? हो. म्हणजे मला खरं तर गायन हे गायन हे क्षेत्रच खूप आवडतं. त्याच्यामुळे असं नाही की मी फक्त रेकॉर्डिंगच करते. आता म्हणजे इथे आवर्जून नाव घेईल, आपल्या सगळ्या भारतातल्या नॅशनल लेव्हलच्या गायिका म्हणजे श्रेया घोषाल मॅम. त्या बघतो आपण. त्याही लाईव्ह शोज पण तितकेच करतात आणि रेकॉर्डिंगही तितक्याच करतात. सो लाईव्ह शोजमधून मला हा एक फायदा झालाय, की अर्निंग सोर्स पण चांगला आहे त्याच्यातून, रेकॉर्डिंगपेक्षा ॲज कंपॅरेटिव्ह. आणि माझा कॉन्फिडन्स लेव्हल पण खूप चांगला वाढला आहे. लोकांशी इंटरॅक्शन कसं करायचं, डील कसं करायचं, या गोष्टी पण मला लाईव्ह शोजमधनं म्हणजे चांगल्या शिकायला मिळाल्या. अच्छा. भाऊचं नाव घेतलं, वडिलांचं घेतलं, आई वगैरे, ते हां, हां. आईचा सपोर्ट नाहीये का, नाही, किंवा आईचा कसं? खूप सपोर्ट आहे उलट, वडिलांपेक्षा. वडिलांचा आधी सपोर्ट नव्हता उलट हम्म, म्युझिकला. हम्म. पण आईचा खूप सपोर्ट आहे. माझी आई म्हणजे टीचर आहे शाळेमध्ये. अच्छा, हां, अच्छा. 9वी-10वीला शिकवते. तिथेच कुरुळी म्हणून गाव आहे. तर तिथं मुलांना शिकवत असते. उलट सगळ्यांना खूप प्राउड आहे, जे काही चालू आहे आता त्या गोष्टीचं. पुढचा प्लॅन काय आहे तुमचा, की मला नक्की, आता इंजिनिअरिंग पण तुमची झालेली, बरोबर. चांगले सिंगर पण आहेत तुम्ही, तर इन फ्युचर कसा प्लॅन आहे तुमचा? इन फ्युचर मला हेच आहे, की मी आता गाणं शिकतीये. मला गाणं पूर्ण करायचं, म्हणजे विशारद बनायचंय खरं तर म्युझिकमध्ये. म्हणजे अर्धवट राहून काय करायचं नाहीये. क्लासिकली पण जरा ट्रेन व्हायचंय. त्या दृष्टीने पण मी, म्हणजे आता जरी मी शोज करत असले, रेकॉर्डिंग, तरी माझं गाण्याचं शिक्षण तितक्याच जोमाने सुरू आहे. मी क्लास कधीच बुडवत नाही. मी आता विष्णुबुवा सोळुंके म्हणून माझे गुरुजी आहेत आळंदीला. त्यांच्याकडे आता मी मध्यमा पूर्णच्या एक्झामला आहे. सो ती पण एक्झाम मी आता सुरू ठेवलेली आहे. आणि पुढचे प्लॅन म्हणजे आता बघू, जसं काम येईल पुढे करत राहायचं, स्वतःला डेव्हलप करत राहायचं, इतकंच. आणि एक छोटंसं स्वप्न राहिलेलं आहे, ते म्हणजे मला रियालिटी शोला थोडंसं झळकायचंय. सो ते एक स्वप्न आहे. पुढच्या प्लॅन मध्ये लग्नाचा पण विषय असतो, तर लग्नाचा काय प्लॅन आहे का नाही, किंवा लग्नाचा घरच्यांचं काय फोर्स आहे का नाही, आता लग्न पण करायला पाहिजे? बरोबर, बरोबर. नाही, आहेच अगदी. आता म्हणजे वय आहे तर सगळ्यांना वाटतंच योग्य वयात योग्य गोष्टी झाल्या पाहिजेत. बघूयात आता कसं काय. म्हणजे सप सुरुवात झालेली आहे का, की एखादा मुलगा बघायला आलेला आहे, नाही, अजून घरी किंवा बघायला काय? कोणी आलेलं नाहीये हा, घरापर्यंत, पण येतात असे म्हणजे हा, हा. स्थळं वगैरे येतात. सो सुरू आहे ते पण त्या दृष्टीने. जसं की लग्नाचं तुम्हाला मी म्हणलं, की लग्नाचं काय हां. अनुभव वगैरे
तुमचा की जसं एखाद्या मुलाचं मागणी स्थळ आलेलं आहे हम्म. आणि त्यांचं म्हणणं आहे की मुलगी सिंगिंग करते, याच्यामध्ये काही फ्युचर नाहीये वगैरे, इंजिनिअरिंग करते तर जॉब कर, किंवा मग आम्ही लग्नाला तयार आहोत पण मग ती सिंगिंग लाईन सोडावी वगैरे, असा ओके. काय अनुभव आलेला आहे नाही, का? असा अजून तरी अनुभव काही आलेला नाही. पण घरच्यांना असं वाटतं, की म्हणजे आता मी म्युझिक फील्डमध्ये आहे, तर सतत इकडे-तिकडे ट्रॅव्हलिंग, फिरणं सतत आहे. सो मुलगा फक्त सपोर्टिव्ह असावा या फील्डला. बाकी बाकी माझीही काही अपेक्षा नाहीये. अच्छा. हां. मग आता ट्रॅव्हलिंगला वगैरे कसं कोण सपोर्ट करतो किंवा कसं काय, कसं ट्रॅव्हलिंग मॅनेज कसं करतो तुम्ही? मॅनेज म्हणजे आता बऱ्याचदा वडील असतात सोबत किंवा भाऊ असतो सोबत. सो आम्ही मग जात असतो रेकॉर्डिंग्सला इकडे-तिकडे. बॅड अनुभव मध्ये कसं की एखादा प्रोजेक्ट झालेला आहे हं. तुमचा आणि त्या प्रोजेक्टचं तुम्हाला पेमेंट भेटलेलं नाही, किंवा एखादा प्रोजेक्ट झालेला आहे पण त्याच्यामध्ये आपलं नाव वगैरे नाही आलेलं, जसं तुमचा जो आत्ता मगाशी जो स्टुडिओचा जो अनुभव हां, सांगितला, हां, हां. तसं अदर एखाद्या प्रोडक्शन हाऊस किंवा अदर एखाद्या माणसाबद्दल, असं प्रोड्युसर बद्दल असं काही झालेलं आहे का? नाही, ऑदर नाही मला कुठे म्हणजे तेवढं असं काही आलाच नाही अनुभव. आणि मी आता त्याच्यातून असं शिकले, की बी प्रोफेशनल सगळ्यांशी. म्हणजे त्यामुळे आता मला तसं काही तशी काही अडचणच येत नाही असं आहे. एखादा कोणताही ऍक्टर, ऍक्ट्रेस किंवा सिंगर वगैरे असं त्यांना तुम्ही फॉलो करता, असं कोण आहेत का की ज्यांच्यासारखं तुम्हाला बनायचंय पुढे जाऊन? तसं गुरु म्हटलं तर लताजी मंगेशकर आहेत. आणि फॉलो म्हणजे श्रेया घोषाल मॅम आहेत. अर्थात सगळ्यांच्या आवडीच्या गायिका. म्हणजे त्यांनी खूप साऱ्या लँग्वेजमध्ये गाणी गायलेली आहेत. सो मी त्यांना खूप जास्त फॉलो करते. अच्छा. मग तसंच आता तुम्हाला पण कोण ना कोण फॉलो करत असेलच, की मला पण आता ह्या ह्या अशा सिंगरचा आवाज भारी आहे, तर मला पण तसं बनायचंय, मला तसं करायचंय. तर जे मगाशी जो प्रश्न विचारला होता तुम्हाला, की जे नवीन ह्या क्षेत्रामध्ये येण्यास इच्छुक आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलू शकता? नवीन येणाऱ्यांसाठी हेच म्हणेल, की तुम्ही बी कॉन्फिडंट राहा. गाणं शिकत राहा. गाणं शिकून या. आणि जरी तुम्हाला पण असे अनुभव येत असतील, कुणी म्हणत असेल, की काय करणार आहे या फील्डमध्ये जाऊन किंवा काय होणार आहे या फील्डमध्ये. पण एकदा प्रयत्न करून बघा. एकदा प्रयत्न केला, नक्कीच तुमच्या नशिबात असेल तर होईल. पण प्रयत्न करून बघा, असं म्हणेल मी. इंस्टाग्रामला तुम्ही ऍक्टिव्ह आहेत, येस. तर इंस्टाग्रामला एखादी पोस्ट केली, रील वगैरे टाकली, तर त्याला बॅड कमेंट्स पण असतात, चांगल्या पण असतात. तर बॅड कमेंट्समुळे असं कधी वाटलं का तुम्हाला, की हे क्षेत्र सोडून द्यावं, आपण चुकीचं करतोय का, किंवा याच्यामध्ये अजून काहीतरी बदल करायला पाहिजे? ॲक्चुअली बॅड कमेंट्स करणारे आहेत ना, म्हणजे त्यांच्याबद्दल हेच म्हणेल, की एकतर त्यांना काही काम नसतं. रिकाम्या वेळेत ते काहीतरी टाईमपास म्हणून त्या गोष्टी करत असतात आणि त्यांना जर आपण तेवढं सिरियसली घेऊन आपण आपल्या करिअरवर जर त्याचा परिणाम करत असू, तर मग ते आपण इमॅच्युअर आहोत मग असं म्हणेल मी. कारण आपण इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय-काय केलेलं आहे ते फक्त आपल्याला माहिती आहे किंवा आपण किती मेहनत घेतोय. त्यामुळे इग्नोर. बरोबर. जसं की एक 15, 20, 30 सेकंदाची रील असते, पण त्याच्या मागचं कष्ट हे काही लोकांना दिसत नाही. बरोबर. आणि दिसत जरी असलं तरी त्यांना जसं म्हणलं की खेचाखेची करतात वगैरे, किंवा बॅड कमेंट्स वगैरे करतात वगैरे ते. तर कमेंट करणाऱ्यांचं कामच आहे. काही चांगलं करतात, काही वाईट करतात. बरोबर. कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता आपल्याला काय वाटतं, आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा आणि आपलं काम सुरू ठेवायचं. एवढंच मला वाटतं. जसं अल्बम सॉंग्स केलेले आहेत किंवा हं, हं. अदर सॉन्ग वगैरे केलेले आहेत तुम्ही, शोज करतायत, तर मूवीची वगैरे ऑफर आलेली आहे का काय तुम्हाला? अगदीच. मी आता म्हणजे 1-1.5 महिना झालं मी एका मूव्हीसाठी लावणी गायलेली आहे. लवकरच ती सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. माझा भाऊ कबीर दादा, कबीर शाक्य, त्याची कृपा त्याने त्या लावणीसाठी मला सिलेक्ट केलं आणि ती लावणी छान झाली आहे खूप. ती पण हिट होणार आहे. सो ती लवकरच सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. जसं मेहनत ही आपल्याला स्क्रीनवर दिसते, तर बॅकला पण खूप मोठी टीम असते. सिंगर झालं, लिरिक्स रायटर झालं, किंवा अदर भरपूर जण असतात. तर तसंच मॅडम पण सिंगर, फक्त आवाज आपल्याला ऐकायला येतो, पण याच्या मागचं कष्ट जे आहे ते खूप केलेलं असतं आणि खूप वर्षाचं कष्ट असतं, ते खूप स्ट्रगल असतं त्याच्यामध्ये. तर तुमच्या पुढच्या प्रोजेक्ट्सच्या वाटचालींसाठी वगैरे तुमच्या, तर आमच्या भाऊच्या कट्ट्याकडून तुम्हाला नक्कीच शुभेच्छा आहेत. तुम्ही खूप पुढे जाता आणि खूप चांगले चांगले प्रोजेक्ट्स भेटतात तुम्हाला. तर भाऊच्या कट्ट्यामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं?
खरंच खूप छान वाटलं. सुरुवातीला आले तेव्हा मला वाटलं नाही मी एवढं तुमच्याशी म्हणजे आपण गप्पाच मारल्या. मला काही असं वाटलं नाही, की पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यू माझा होतोय. मला खूप छान वाटलं आणि खूप फ्रँकली तुम्ही पण प्रश्न विचारले आणि आपण गप्पाच मारल्यात. सो खूप खूप थँक आणि तुमच्या या भाऊच्या कट्ट्यालाही माझ्या खूप खूप शुभेच्छा. ते डिव्होशनल सॉंग्स आहेत. तर ते कुठले कुठले गायलेले त्याच्या स्टोऱ्या सांगा जरा, की कुठलं तुम्हाला आणि जे गाताना आतमध्ये फील कसं देवाचं गाणं आहे ते वगैरे, तर कसं वाटतं तुम्हाला ते? खरं सांगू खूप छान मानसिक समाधान असतं, आत्मिक समाधान असतं. म्हणजे या ठिकाणी मी एका गाण्याबद्दल आवर्जून सांगेल, माझा विठ्ठल माझ्या खूप जवळचं आणि आवडीचं गाणं आहे आणि ते गाणं मला कसं मिळालं हे पण सांगते आणि मग ते गाणं गातानाचे अनुभव काय होते हे पण सांगते. सो ते गाणं मी सुरेश वाडकरांचं एक गाणं होतं विठ्ठलाचंच कुठलंतरी आणि ते गाणं डॉन स्टुडिओला रेकॉर्डिंग म्हणजे त्याचा कोरस करायचा होता आणि त्यासाठी मला कोणाचा कॉल आला होता, एका फ्रेंडचा कॉल आला होता, की असं-असं आहे, तुला वेळ आहे का? त्या दिवशी मला काहीच नव्हतं आणि सहज म्हटलं चला जाऊयात. सुरेश वाडकरांच्या गाण्याला आपल्याला कोरस करायला मिळतोय विठ्ठलाच्या आणि गेले. आणि ते गाणं गाताना विठ्ठलाचंच गाणं होतं आणि ते गाताना मला असं झालं, यार मी कधी या स्टुडिओत येऊन स्वतःचं डिव्होशनल काहीतरी कधी गाईल मी? आणि त्याच गाण्यामध्ये ज्या सरांचं जे एक सर आले होते, केक क्षितिज सर, त्यांनीच मला म्हणजे तिथे माझा कोरस करताना तो आवाज ऐकला आणि त्यांनी नंबर घेतला. नाही नंबर पण नाही घेतला. त्यांनी नंतर 1-1.5 महिन्यांनी मला Instagramवर मेसेज केला, की असं-असं आहे, एक प्रोजेक्ट आहे, तू करशील का? माझा विठ्ठल. मला छानच वाटलं ठीक आहे. नंतर मग ते त्यांनी मला रेकॉर्डिंगला डॉन स्टुडिओलाच बोलवलं आणि विठ्ठलाचंच गाणं होतं. म्हणजे एक लिंक असते. मला ते खूप छान वाटलं. त्या ठिकाणी ते गाणं मग माझा विठ्ठल आम्ही डॉन स्टुडिओला रेकॉर्ड केलं आणि मला ते जे वाटलं होतं बॅक ऑफ द माइंड कुठेतरी, की मी कधी ते विठ्ठलाचं किंवा डिव्होशनल गायला मी कधी डॉन स्टुडिओला येईल. सो त्या गाण्याने मला बरोबर त्या डॉन स्टुडिओला माझं ते गाणं चित्रित पण म्हणजे आम्ही शूट पण तिथेच केलं. मेकिंगचं शूट गाण्याचं आणि रेकॉर्डिंग पण तिथेच केलं. सो खूप मजा आली त्या गाण्यालाही. आम्हाला खूप छान त्या गाण्यालाही खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. अजून दुसरं सॉन्ग डिव्होशनलचं? डिव्होशनल दुसरं गाणं म्हणजे सुमित म्युझिक मराठीचं. मराठीवर आत्ता मी रिसेंट गायलेलं स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. तेही खूप छान ट्रेंडिंगला सगळीकडे सुरू आहे. या ठिकाणी मी आवर्जून एक नाव घेऊ इच्छिते. त्यावेळी म्हणजे मला खूप खरं सांगू आत्ता पण मला अंगावर काटा येतोय. त्यावेळी माझा आत्ता जसा घसा बसला मी अगदी गाऊच शकत नव्हते असं होतं. खूप सर्दी झालेली आणि आजच्या म्हणजे रेकॉर्डिंगला पोहोचले. मी नाही म्हणत होते, की 2 दिवस पोस्टपोन करा. मी नंतर रेकॉर्ड करते. तेव्हा पण शोजमुळं खूप मला ताण आला. म्हटलं रेकॉर्डिंग नंतर करूयात. पण पोहोचलो रेकॉर्डिंगला. ते म्हटले आत्ताच करायचंय आणि मी गाऊच शकत नव्हते. पण काय माहिती कुठून एनर्जी आली आणि त्या ठिकाणी ते सर म्हटले, की "नाही जमत आहे थोडंसं नाही का, आम्हाला जो पाहिजे तो मिळत नाहीये. आवाज खूपच बसलाय, तर आपण कॅन्सल करूयात." इथपर्यंत पोहोचलं आणि त्या ठिकाणी विशाल शेलार म्हणून आहेत. त्यांच्यामुळे खरं तर तो प्रोजेक्ट मला दत्ता थिटे सरांचा मिळाला होता. त्यांनी माझं नाव त्यांना सजेस्ट केलं होतं आणि मग ते पण थोडेसे हे झाले, की काय होईल, काय होईल? मग त्यांनी विशाल शेलार म्हटले, "तुला जमेल, तू ट्राय कर एकदा. मनापासून गा, आवाज मोकळा ठेव. फक्त लक्ष दे, की मला गाणं गायचंय, मला जमणार आहे." आणि आफ्टर दॅट मी गायला सुरुवात केली आणि ते गाणं माझ्याकडनं होऊन गेलं आणि आता त्या गाण्यावर रील्स बनतात आणि आता सगळे म्हणतात, "खूप छान टोन लागलाय." मलाच कळत नाही त्यावेळी खूप घसा बसला होता ॲक्चुअली. हाय, हॅलो, नमस्कार. मी प्लेबॅक सिंगर दीक्षा व्हावळ म्हणजेच आपलं फेमस सॉन्ग टॉपचा विषय क्वालिटी क्वालिटी या गाण्याची मूळ गायिका आणि मी आज आले होते भाऊच्या कट्ट्यावर. सो या ठिकाणी असेच नवनवीन कलाकारांचे इंटरव्ह्यू आणि पॉडकास्ट तुम्हाला जर पाहायचे असतील, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.